तुमच्या शायराना अंदाजमध्ये काय सांगा? नाही, तसं काही नाही आहे. या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी पाहिलं असेल की या ठिकाणी सचिन अहिरांनी या ठिकाणी आमच्या शिवसेनेतर्फे या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की आम्ही जे भाकीत करत होतो ते भाकीत आता जवळपास सत्य व्हायला निघतं आहे. आता कसं आहे, ही गुप्तता ठेवावी लागते ना काही गोष्टींची आहे. विरोधकांना कुठेतरी खिळखिळं केलं जातं. तुम्हालाही आश्चर्य वाटेल असे चेहरे आमच्या संपर्कात आहे. ते आमच्या दाढीवाल्या बाबांच्या हातात आहे. वरळीमधला एक प्रमुख चेहरा जो आहे पक्षात आदित्य ठाकरे सपोर्टिंग सिस्टीम होती, ते हाताळत होते. सचिन बेस आहे वरळी, काडर बेस वरळी आहे. आदित्य ठाकरेंना धक्का आहे का निवडणुकीच्या आणि एकंदरीत राजकीय परिस्थिती? हे बघा, सगळ्यांनाच धक्का आहे. कारण की काय आहे की त्या ठिकाणी मी नेहमी बोलत गेलो की एकच माणसाचं ऐकलं जातं, तो सांगतो तेवढ्याच पद्धतीनं बोललं जातं. आणि जे आमदारांना अपेक्षित आहे, जे कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे ते काहीच होत नाही. त्याच्यामुळे हे सगळे किल्ले ढासळले जात आहेत. आणि मला तरी असं वाटतं की या गोष्टीमागे आजचं कारण नाही आहे, हे बरेच कारण आहेत. आणि अजून तुम्ही बघा पुढे किती होणार आहे. डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा एक समोर येताना शिवसेनेकडून भरलाय ना अर्ज. डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा हा ते टेक्निकल ते बघतील. आता तेवढं केलं असेल ना, तेवढं केलं असेल त्याच्याशिवाय भरणार का? हे बघा, आमच्याकडे एकच पद्धत आहे. कोणी किती इच्छुक असलं तरी मुख्य नेते ऐनवेळेस ज्याचं नाव सांगतात ते सगळे मान्य करतात. त्याच्यामुळे इथं आम्हालाही माहित नाही. आमचे बाबा काय करतात आम्हाला माहित नाही. तुम्हाला तेच सांगितलं की आमदार, कार्यकर्ता, सर्वसाधारण कार्यकर्ता, पक्षाचे काही कार्यक्रम, पक्षाचे आंदोलनं, पक्षाची दिशा ही ठरत नसल्यामुळे प्रत्येकाला उदासीनता आहे. आम्ही पण शिवसेनेत काम केलं, ते आम्ही सत्तेत नव्हतो, पण एक कार्यक्रम असायचा की इथं आंदोलन करा, इथे पक्षाचे मेळावे घ्या, इथे शाखा ओपन करा, या ठिकाणी असं असं करा. आता काय आहे? आता काहीच नाही. महाराष्ट्र दौरा उद्धव ठाकरेंनी केला आणि त्यानंतर ही फूट पुन्हा एकदा. नाही, ते तर डॅमेज कंट्रोल करण्याकरता फिरताय ना, पण इकडे डॅमेज सुरूच आहे. आता किती किती लोकांना आवडणार आहे. आता पुन्हा वरळीमध्ये सभा घ्यावी लागेल. नेते आमदार खासदार जरी गेले तरी शिवसैनिक माझ्यासोबत आहे असं ते वारंवार आहे ना, कार्यकर्ते असणारच आहेत बरोबर. पण आता हे वरळीमध्ये पुन्हा आता आदित्य ठाकरे सभा घ्यावा लागेल. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.